नमस्कार, आपण आहोत उदगीरमध्ये. उदगीर शहरातला हा आजूबाजूचा परिसर आहे आणि आपण शेतीची बातमी करतोय. वर पाऊस पडत नाही. जुलै महिन्यामध्ये पेरणी झालेली आहे. खरं तर जून महिन्यामध्ये पेरणी व्हायला पाहिजे होती, मात्र पाऊस नसल्या कारणामुळं जुलैमध्ये पेरणी झाली. जुलैमध्ये पेरणी झाल्यानंतरही पाऊस पडत नाही. आणि विशेष तुम्हाला सांगतो, आता आपण दाखवणार आहोत हे पेरणी झालेलं जे शेत आहे ते शेत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता, पाऊस नसल्या कारणामुळं जे पीक जशा पद्धतीनं यायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं आलेलं नाही. आणि हे जे सोयाबीन पेरलेलं आहे म्हणजे कुठंतरी उगवलेलं आहे, आपण बघू शकता. आणि हे सगळं जे रान आहे ते आता काळोखोर दिसतंय, कारण पाऊसच नाही. एकतर मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीच्या नंतर आता या वर्षी लातूर जिल्ह्यावरती विशेष म्हणजे कोरड्या दुष्काळाचं जे सावट आहे ते कोरड्या दुष्काळाचं सावट आपल्याला बघायला मिळते. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कारण त्यांनी मागच्या वर्षी अनेक आंदोलनं केली, तरी सुद्धा म्हणजे काही मोजक्या भागामध्ये जिल्ह्यातल्या पीक विमा मंजूर झाला होता. आणि खरंच ज्या शेतकऱ्यांना विमा मिळायला पाहिजे होता तो विमा अद्यापही मिळालेला नाही. आणि या वर्षी तर म्हणजे शेतकऱ्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. मला सांगा, तुम्ही गेल्या वर्षी अनेक आंदोलन केलेत, याही वर्षी आंदोलन केलेत तुम्ही पीक विम्याच्या संदर्भात, आणि आता तर शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली की जून मध्ये पाऊस नव्हता, थोडाफार पडला जुलैमध्ये, म्हणून शेतकऱ्यांनी पेरणी केली. आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघताय की काय परिस्थिती आहे, पण काय वाटतं? जय हिंद. मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार आणि एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गतवर्षी पाऊस जास्त झाला म्हणून शेताची नापीक झाली, आणि यंदा 2 महिने जवळपास 2 महिने होत आहेत आता, मात्र पाऊस अद्यापपर्यंत मनावर तसा पडला नाही. शेतकऱ्यांनी तात्पुरता पाऊस पडल्यानंतर शेतामध्ये मशागत करून पेरणी केली आणि पीक देखील उगवलं, मात्र पीक मोजकं उगवलं आहे. कुठल्या ठिकाणी उगवलंय, कुठल्या ठिकाणी नाही. आधीच निसर्गाने सुद्धा अन्याय केला आणि सरकारने देखील अन्याय करू नये ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे. कारण आम्ही आजपर्यंत विविध आंदोलन सरकारच्या विरोधामध्ये, सरकार कोणते का असेना, मुख्यमंत्री कोणते का असेनात, फक्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी विविध आंदोलन आम्ही केले आहेत. यावर्षी देखील आम्ही शासनाकडे मागणी आहे की सरसकट यावर्षी प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत तुम्ही द्यावी. कारण अनेक शेतकरी पेरून सुद्धा वाया गेलेला आहे. पूर्ण खर्च त्यांनी शेतामध्ये घातलाय. वर्षभराचा खर्च करायचं आणि शेतामध्ये घालायचं, आणि शेतात अशा आयत्या वेळेला निसर्गाने कोप केल्यानंतर पीक अर्धवट अवस्थेमध्ये उगवायचं, आलेलं पीक देखील ते नापीक झालेलं आहे. आता 4-5 दिवसामध्ये माना टाकत आहेत पीक आहे, ते पीक सुद्धा माना टाकत आहे. म्हणून आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या व्यथा आहेत ते तुम्ही जायमुखावर जाणून घ्या. आज पत्रकार बांधव जायमुखावर आलेत, त्यांची खरी भावना जायमुखावर जाणून घेतात. आमची देखील सरकारला मागणी आहे की तुम्ही जायमुखावर जाऊन पंचनामे करा. खरोखरच सरकार शेतकऱ्यांना अन्याय झाला का नाही तुम्हाला समजेल. गेल्या वर्षी गत वर्षीचे 17,000 रुपये अतिवर्षी शेतकऱ्यांना मिळाले. लातूर जिल्हा पीक विमा मिळाला नाही. नांदेड परभणी लातूर जिल्ह्यात पीक विमा मिळावा यासाठी बहुजन विकास अभियानच्या वतीने साप्ते आंदोलन, सरते आंदोलन, नांगर सत्याग्रह, हल्लाबोल आंदोलन, रुग्ण सत्याग्रह आणि खेळी आंदोलन करून देखील सरकारला याचा काहीच परिणाम झाला नाही. बहुजन विकास अभियान आता प्रचंड असे आंदोलन करून शासनाला जाहीर करण्याचं काम आम्ही करणार आहे. आमचा हेतू आहे, आम्ही गेल्या 30 वर्षापासून शेतकरी सर्वसामान्यांसाठी लढत असताना शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हा बहुजन विकास अभियानचा हेतू आहे. ते हेतू आम्ही कायमस्वरूपी आंदोलनाच्या माध्यमातून. एकंदरीत जर आजची परिस्थिती बघितली तर अत्यंत डोळ्यात पाणी येईल अशी अवस्था आहे, आणि सरकारला तर शेतकऱ्यांचं काहीच देणे घेणे नाही असाच प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. कारण बघू शकता आपण, मागच्या वर्षीचा विमा अद्यापही आलेला नाही, आणि आज जी परिस्थिती आहे जुलै उलटत येतोय, पाऊस नाहीये. वनराजा का कुपलाय माहिती नाही, पण पाऊस नाहीये. अशा परिस्थितीमध्ये फक्त शेतकरीच नाही तर या शेतीवर अवलंबून असणारा इतर वर्ग सुद्धा या दुष्काळाच्या मध्ये येणार आहे, हे मात्र सरकारने विसरायला कामा नये. कारण तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही बघता सगळ्या बाजूने, कारण आपल्या भारत देशामध्ये आणखीही अति श्रीमंत वर्ग नाहीये, हा मध्यम वर्गच आहे, आणि त्यामुळं शेतीवर अवलंबून असलेला वर्ग आहे. याच्याबद्दल तुम्हाला आता काय सांगायचं सरकारला? माझी सरकारला विनंती आहे की संपूर्ण शेतकरी आज संकटात आहेत. मराठवाड्यामध्येच नाही, लातूर जिल्ह्यात नाही, संपूर्ण मराठवाड्यामध्ये दुष्काळ सापडला. तळ्याने तळ गाठलेत, विहिरीने तळ गाठलेत. निसर्गाने कोप केल्यामुळे संपूर्ण शेतकरी आज हवालदिल झाले आहेत. म्हणून सरकारला विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांना ठोस असा मदत करावी. नुसतं घोषणा करून चालणार नाही. कर्ज देता त्याला अटी शर्ती लावता, विमा देता एका जिल्ह्याला देता, अशी अटीतटी शर्ती न लावता सरकारने सरळ हाताने मदत करावी. कारण सरकारच मायबाप आहेत. बहुजन विकास अभियान आम्ही सांगितलं होतं
तर आम्हाला आंदोलन करताना निसर्गाचं केलं असतो, मात्र निसर्गाला आंदोलन करता येत नाही. आता ह्याचा मायबाप सरकारच आहे. सरकारनंच योग्य भूमिका घेऊन शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल ही भूमिका सरकारने घेऊन सरसकट सर्व शेतकऱ्याला मदत करावी ही विनंती मी तुमच्या माध्यमातून सरकारला करतो. तर हे होते बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार. आपण बघू शकतो अत्यंत बिकट अवस्था जी आहे ती शेतकऱ्यांची आहे आणि शेतीवर जगणाऱ्या सर्वच लोकांची जी अवस्था आहे ती आता अत्यंत बिकट होणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये कदाचित अन्नधान्याचा तुटवडा सुद्धा पडू शकतो आणि त्यामुळे सरकारनं तात्काळ यावरती काहीतरी निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यासाठी काहीतरी आधार द्यावा. मी बसवेश्वरराव डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, उदगीर.